आईच्या उदरात असताना एक वचन दिलं होतं, बाहेर आल्यावर तुझं नाव. पण बाहेर आल्यावर मायेने अशा प्रकारे पकडलं की तिथेच बसून राहील. ज्याच्यासाठी हा देह दिला ते केलंच नाही, भगवंताचं नाम भजन पूजन चिंतन केलंच नाही. माफ करा, माफी मागून बोलते, पण कीर्तन प्रवचन हे विनोदाचं माध्यम नाही, हे विचार करायला भाग पाडणारं माध्यम आहे. की ह्या साधू संतांनी आम्हाला काय दिलं, कसं आम्हाला ह्या मार्गावरती आणलं, कसं आमच्या मनातल्या प्रश्नांची उकल दूर झाली. जिंदगी में सदा मुस्कुराते रहो, मुस्कुराना जिंदगी की जरूरत है, पर जिंदगी जियो तो इस अंदाज से जियो कि आपको देखकर लगे जिंदगी कितनी खूबसूरत है. आणि हे जीवन त्याच वेळेला सुंदर होतं ज्या वेळेस मुखामध्ये नाम, हाताने टाळी, वारी चुकू न दे. हरी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठ्ठल